राम शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात अनमोल शेती हे यूट्यूब चॅनल आणि मी आपला मित्र गणेश हारकड. आपण ही समोर खोपी केलेली आहे ग्रीनची. यामध्ये काय आहे ते आपण तुम्हाला दाखवणारच आहोत. यामध्ये आपण गांडूळ खताची 2 हौद फिट केलेली आहेत, 2 बेड फिट केलेली आहेत आणि या बेडचा उतार आपल्या साईडला केलेला आहे. बुडाला पाहू शकतो आपण, दोन्ही बेडला पाईप लावले आहेत. त्यामधून आपण वर्मी वॉश कलेक्ट करत असतो. आपला एक जे बेड आहे हे पूर्णपणे गांडूळ खताचा तयार झालेला आहे. दुसरा बेड भरायला सुरू आहे आणि गांडूळ खत कशा पद्धतीने तयार झाला हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. त्याचपूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. इतर मित्रांना शेअर करायचे तर करा. आपण पाहू कशा पद्धतीने आपला गांडूळ खत तयार झालेला आहे. मित्र, 1 ते 1.5 महिन्यानंतर आलेला रिझल्ट आहे. आपण पूर्णपणे या बेडमध्ये काडी, कचरा आणि शेण, आपल्या शेतामधील पालापाचोळ्याचा एक थर, शेणाचा एक थर, अशा पद्धतीने हे 5 ते 6 थरामध्ये हौद भरलेला होता. 2-2.5 फुटाचा हौद आहे. एकदम वरी आपण याला शीक काढली होती, इतक्या रिकामा झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपला गांडूळ खत तयार झालेला आहे. गांडूळ खताची क्वालिटी कशी वाटते एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता हे खत आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये आपले गांडूळ शेतामध्ये जाऊ नये, कारण की आपल्याला या बेडमधून गांडूळ काढून या बेडमध्ये सोडायचे. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.